आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड इव्हनिंग. मला थोडा वेळ द्या, मी कोणाची तरी वाट बघतोय. ठीक आहे. सुंदरला इकडे बोलवलं खरं, पण तिला मी सॉरी म्हणू की सांगू तिला की आपण पुन्हा एकत्र येऊया? नाही. आपण कधीही एकत्र येऊ शकत नाही. कारण आपण ऑलरेडी एकत्र आहोत. तुम्ही पण. बाय द वे, एक मिनिट. थँक्यू फॉर कमिंग. Thanks for the flowers. एक मिनिट. Here you go. Have a seat. मग मला इथे कसं काय बोलवलं तुम्ही? इथे कसं आहे ना, मला माहिती आहे तुम्हाला कॉफी खूप आवडते आणि या सगळ्या कामाच्या व्यापामुळे आणि तुमच्या स्ट्रेसमुळे तुम्हाला कुठे जाता येत नाही, म्हणून म्हटलं कॉफीला भेटूया. एक मिनिट. कॅप्टन, एक्सक्यूज मी. 2 कॉफी. बोला. मी सारखीच बोलत असते. हा, यू आर राईट. म्हणजे तुम्ही फक्त बोलत नाही, तुम्ही धारदार बोलता. बर. पण ऍक्च्युली तुम्ही जे माझ्याशी रूढ वागलात, तुम्ही मला म्हणालात की तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये, हे सगळं तुम्ही आरोहच्या आजीला वचन दिलं होतं म्हणून केलं ना? मला तसं वागायचं होतं म्हणून मी वागले होते. मंगल, आता अनु आली म्हणजे कसलीच अडचण नाही बघ. आता फक्त धनंजय आणि सुंदरी लवकरात लवकर लग्नाचा विचार करावा म्हणजे झालं. अहो, हे सांगण्यासाठी तर साधनाताई आल्या होत्या घरी. बरं झालं बाई, त्यांच्या मनात कसलाच राग नाही. भर मांडवात केवढा मोठा अपमान झाला त्यांचा. खरंच हो, दुसरं कोणी असतं तर माफ केलं नसतं बरं का. पण लय मोठ्या मनाच्या आहे साधनाताई. खरं तर आपणच जायला पाहिजे होतं त्यांच्या घरी माफी मागायला, पण बघा ना, त्या स्वतःहूनच आल्या आणि किती प्रेमाने वागल्या हो आमच्याशी. तुम्हाला सांगते मामी, आपली स्वरूपा नाही लय आनंदाने नांदल बघा त्यांच्या घरामध्ये. होय बाई. मंगल, हे लवकरात लवकर व्हावं म्हणजे झालं बघ. है ना आजी? अगं ये पोरी. तू स्वतःहून आलीस, लय बरं वाटलं बघ. तुला काय खायला पाहिजे काय? मी करून आणू? बर का अनु, तू पुण्याला असताना जेव्हा आमच्याकडे यायची का नाही, तेव्हा तुला काय हवं नको अगदी हक्काने मागून घ्यायचीस बर का. आणि तू प्रेग्नंट असताना सरूनी तुझं डोहाळ जेवण किती थाटामाटात पार पडलं होतं माहिती. अनु, तुला काय आठवतंय का ग? नाही हो, मला काहीच आठवत नाही. डॉक्टर काय म्हटले? अवघड आहे पण अशक्य नाहीये. आणि मला माहिती तुला सगळं लवकरच आठवणार आहे. पण कधी? काकू, माझ्यामुळे तुमच्या सुंदरीला किती त्रास.
सावी माझी मुलगी असून तिची सगळी जबाबदारी सुंदरीवर पडली. सुंदरी मला म्हणते की मी तिची खूप जवळची मैत्रीण आहे, पण म्हणून मी तिच्या आयुष्यातला अडसर बनून राहायचं का? मला नाही सगळं कळल्यापासून खूप अपराधी वाटते. पण बाळा, तू हे काय मुद्दामून करतेस व्हय? अगं तुझ्या हातात असताना तू सर्वला कधीच मोकळं केलं असतंस. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. तू गैरसमज नको करून घेऊस. नाही 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 काकू, नाही. मला माहितीये माझ्यामुळेच त्रास होतोय सगळ्यांना. अगं नाही नाही, तू असा काही विचार करू नकोस. हे बघ, तू तुझी तब्येत सांभाळून राह. हा, जा आराम कर. चल, मी येते खोलीत सोडायला. नाही 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 आजी, मी जाईन माझ्या खोलीत. मला एक सांगा, सुंदरीचं लग्न होण्यातला सगळ्यात मोठा अडथळा मीच आहे ना? मी मस्करी करत होते. केवढे सिरियस झालात? तुमची ही जी मस्करी आहे ना, एक दिवस जीव घेणार आहे माझा. धनंजय, सॉरी सॉरी. ह्याच प्रेमाची आणि काळजीची मी वाट बघत होतो. थोडं हर्ट केलं तुम्ही मला. पण मला त्याही पेक्षा जास्त त्रास झाला होता. अहो, मग सांगायचं होतं ना मला. अहो, पण वचन मोडल्यासारखं झालं असतं. त्यात आणि तुमचे आणि आईंचे वादही झाले असते आणि मला हे नको होतं म्हणून नाही सांगितलं. सुंदरी, तुम्ही आत्ताच म्हणालात ना, आपण एकच होतो, एकच आहोत. पण मग ह्या पुढे आयुष्यात येणारे कोणतेही प्रॉब्लेम्स, काहीही डिफिकल्टीज आपण एकमेकांसोबत शेअर करायला हवेत ना. प्रॉमिस करा. प्रॉमिस. रेशमी नाते जुळाया लागले आहे, तुझ्याशी रेशमी नाते जुळाया लागले आहे. लग्न कधी करायचं? हा, नाही, तुम्ही म्हणालात ना आपण एकच आहोत, तर म्हटलं आता हे लग्न वगैरे तर फक्त फॉर्मॅलिटीज आहे. आता सहज विचारूया. हा म्हणजे बरोबर म्हणताय तुम्ही. धनंजय, तुम्ही रागावू नका, पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. जोवर सावी आणि अनु मॅडम एकत्र येत नाहीत ना, तोवर मला लग्नाचा विचार नाही करायचा. माहितीये मला. आणि हे जे तुम्ही सांगताय ना की सावी आणि अनु एकत्र आले, सावीला अनुचा लळा लागला तर तुम्हाला आनंद होईल, पण सावी तुमच्यापासून दूर गेल्याचं तुम्हाला खूप दुःख होणार आहे, हो ना? खरं सांगू, माझ्या घरातले सगळेच माझ्या मागे लागलेत की लग्न कर, लग्न कर, जेणेकरून सावी माझ्या आयुष्यातून निघून जाईल. पण मला खात्री होती, एक माणूस असा आहे ज्याला असं नाही वाटत, ज्याला माझ्या मनातलं कळतं. आणि बघा, माझी खात्री खरी ठरली. मला माहिती आहे, तुमच्या प्रत्येक हालचालीचा अर्थ मला कळतो. म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीला कसे रिॲक्ट कराल किंवा
सगळी जण जेव्हा लग्नाबद्दल तुमच्या इथे बोलत असतील तर तुम्ही काय रिॲक्ट करत असाल? आणि तुम्हाला कोणी ग्रांटेड घेऊ नये, थोडं असं ॲटमॉस्फेरिक चेंज म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं. म्हणजे कसं आपल्याला नीट बोलताही येईल. खूप हलकं वाटलं. थँक्यू सो मच मला समजून घेण्यासाठी. आणि आय प्रॉमिस, जोपर्यंत सावी आणि अनु एकत्र येत नाही आणि सावी समोर आदित्यचा खरा चेहरा येत नाही ना, तोपर्यंत मी हा लग्नाचा विषय काढणारच नाही. अँड आय प्रॉमिस यू दॅट, आय मीन इट. आय नो. कॉफी थंड होईल, घ्या. पुरी अगं असं का वाटतंय तुला? वाटायला कशाला हवं आजी? मला क्लिअरली दिसतंय ना सगळ्या गोष्टी. माझी मेमरी परत येईपर्यंत आपण सावीला मी तिची खरी आई हे नाही सांगू शकत. आणि जरी सावीला कळलं की मी तिची आई आहे तरी ते तिला पचेपर्यंत, सावीला सांभाळण्यासाठी मी सक्षम होईपर्यंत सगळी जबाबदारी सुंदरीवरच असेल. आणि जोपर्यंत ती या जबाबदारीतून बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत ती लग्न नाही करू शकत. नाही, मला तिला ह्या सगळ्यातनं मोकळं करायचं. मला तिला तिच्या संसारात सुखी होताना बघायचं. तेव्हा प्लीज तुम्ही तिला समजवा ना. म्हणाव माझ्यात अडकून नकोस. माझ्यामुळे तिच्या आयुष्याची आणखी फडतड झालेली मी नाही बघू शकत. किती समंजस आहेस ग तू. तुला खरं सांगू का, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. अगं एक आई म्हणून मला पण असंच वाटतं ग. सरूने आता स्वतःचा विचार केला पाहिजे. तिचा स्वतःचा संसार असायला पाहिजे. सॉरी, तू काय म्हणशील अगं? किती स्वार्थी बाई आहे, किती स्वार्थी विचार करतीये. नाही हो, उलट याच प्रश्नाचं मला उत्तर हवं होतं म्हणून मी तुमच्याकडे आले. प्लीज माझ्या वतीने तिला बोला ना. तिला सांगा लग्न कर म्हणून. नाही ग, आम्ही सांगून काही होणार नाही. मग मला सांगा ना, मी काय करू? तू काय करणार पोरी? तुझी मेमरी परत आली असती तर सगळं आपोआप घडलं असतं. तसं तुझं आदित्यवर प्रेम आहे आणि सावीच्या सुखासाठी तू आदित्यला माफ केलंय. आणि तू सांगितलंस की आदित्य आणि सावी बरोबर तू राहायला तयार आहे. तर कदाचित सुंदरी लग्नाला तयार होईल. पण जाऊ दे, काय करणार आपण? तुला तर काहीच आठवत नाही. बघू पुढच्या पुढं, देवाच्या मनात असेल तसं होईल. चला मामी. आजीची आयडिया तर कमाल आहे. सावीच्या सुखासाठी तू आदित्यला माफ केलंयस. तू सांगितलंस की आदित्य आणि सावी बरोबर तू राहायला तयार आहेस. तर कदाचित सुंदरी लग्नाला तयार होईल. पण आता ही आयडिया अनुच्या मनावर बिंबवायला हवी. पास. कसं आठव मी मागचं सगळं? मी काय करू म्हणजे सुंदरी लग्नाला तयार होईल? मी काही मदत करू का म्हणून? लांब लांब राहा माझ्यापासून. लांब राहा. हो लांब राहा. हो.
आणि माझं नाव मनू किंवा मानसी नाहीये, माझं नाव अनु आहे. मला आठवत नसतं तरी सुंदरीने सांगितलंय. अनु आहेस तू, माझी अनु. तिने माझ्यावर जीवापाड प्रेम केलंय आणि मी सुद्धा. अनु, जेव्हा केव्हा तुला सगळ्या गोष्टी आठवतील ना, तेव्हा तुला माझं प्रेमही आठवेल. असो, मी हे बोलायला आलो नव्हतो. मला सांगायचं होतं की तुमचं हॉलमधलं बोलणं ऐकलंय मी. नाही म्हणजे ऐकलं म्हणजे मी जस्ट पास होत होतो आणि माझ्या कानावर काही गोष्टी पडल्या. माझ्याकडे ह्यावर उपाय आहे अनु. हे बघ अनु, तुझा मुद्दा करेक्ट आहे. तुला सुंदरीला सुखी बघायचंय ना. खरंय, करेक्ट मुद्दा आहे तुझा. सुंदरीने आयुष्यभर त्याग केलाय आणि जोपर्यंत तुझी मेमरी परत येत नाही ना, तोपर्यंत तिला त्याग करत राहावं लागणार. तुझ्याकडे उपाय आहे तो सांग, नाही तर जाते. नाही, मी 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 उपाय सांगतो, पण त्याच्या आधी मला एवढं सांगायचंय की मी हे कुठल्याही स्वार्थाने सांगत नाहीये तुला. तुझ्या डोक्यावर हे जे काही उपकारांचं ओझ आहे ना, ते मला दूर करायचंय. दॅट्स इट. तुझी मेमरी आता परत कधी येईल आपण नाही सांगू शकत. त्या गोष्टी आपल्या हातातच नाहीये. पण सध्याच्या परिस्थितीत जर सुंदरीला हे कळलं की तू माझ्यासोबत आणि सावीसोबत संसार करायला तयार आहेस, तर कदाचित सुंदरी ऐकेल. काय बोलतोयस तू? नाही नाही, हे शक्य नाहीये. अनु, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. हे बघ, सुंदरीला काय हवंय? तू आणि सावीने सुखी राहावं. तुला सावी हवीये. सावीला काय हवंय? तिची आई हवीये, तिचे बाबा हवेत, एक फॅमिली हवीये. आणि आपणच तर ती फॅमिली होत ना अनु. मग एका फॅमिलीला जे हवंय ते सुंदरीला का नको असेल? पण तिला हे सगळं कसं कळेल? हे तुलाच तिला सांगावं लागेल. तू जर तिला सांगितलं की तुला त्यांच्यापासून लांब जाऊन माझ्या आणि सावीसोबत संसार करायचा आहे, तर कदाचित ती एक्सेप्ट करेल. तिला खरं वाटेल? हे वाटेल ना, खरं नक्कीच वाटेल. पण तुला पटवून द्यावं लागेल. सुंदरी ह्या सगळ्या जबाबदारीतून मोकळ्या मनाने मुक्त होऊ शकते आणि दुसऱ्या संसाराचा विचार करू शकते. सगळं तुझ्या हातात आहे अनु. अनुला पटलंय बहुतेक. प्लीज 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 असं होऊ दे. माझा, अनुचा, सावीचा पुन्हा नव्याने संसार सुरू होऊ दे. आज आम्ही ना खूप मज्जा केली आणि आम्हाला सरांनी ग्लोब पण दाखवला. तो फिरवला पण गोल गोल. पण आई, अर्थ खरंच गोल गोल फिरते का ग? हो. मग आपण पडत कसं नाही? काय ग ते कन्फ्युजन? तू मोठी झालीस की नाही, तुला सगळं शिकवते. तू आता लहान आहेस ना. अनु मॅडम, या ना. काय झालं? काही काम होतं का? काही नाही, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. काही प्रॉब्लेम झालाय का? बाहेर जाऊन बोलूया का? जाऊया, चला. आई, तू कुठे नाही जायचंस मला सोडून? सावी, असं का विचारतेस तू? अगं, आपल्या घरी पाहुणे ना ती. ठीक आहे, नंतर बोलूया आपण. मॅडम, काही महत्वाचं होतं का? नाही, काही महत्वाचं नव्हतं. आई, एक विचारू का? त्या मॅडम आपल्या घरी का राहतात? सावी, असं का विचारतेस तू? अगं, आपल्या घरी पाहुणे ना ती. आणि अचानक काय झालंय तुला?
पण आई, बाबांनी तर मला सांगितलेलं की ते चांगल्या बाई नाहीयेत आणि ते सतत भांडतात. मग आपण त्यांना घरी का ठेवून घेतो? मला वाटलंच होतं आदित्यनं असं काहीतरी सांगितलं असेल, म्हणूनच सावी अनु मॅडम पासून लांब लांब राहते. तू इकडे. सांग नाही, ते सारखे काय माझ्याकडे बघतात? त्या वेडे आहेत का? सावी, काय बोलतेस तू? हे मी तुला हे शिकवलंय? आणि मोठ्या माणसांबाबतीत असं बोलतात का? हे बघ सावी, त्या वेड्या नाही आहेत आणि त्या वाईटही नाही आहेत. त्या खूप चांगल्या आहेत. त्यांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, माझ्यापेक्षाही जास्त. असं नाही बोलायचं त्यांना इथून पुढे. सॉरी आई. आणि आणि त्यांचं नाव अनु मॅडम आहे. त्या माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत. आपल्या आजीला कसं विसरण्याचा त्रास आहे, अगदी तसंच त्यांनाही थोडासा विसरण्याचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना असं एकटं सोडणं बरं दिसतं का नाही ना, म्हणून आपण त्यांना आपल्या घरात ठेवून घेतलंय. मग त्यांचं कोणीच नाही आहे का? आई, बाबा, मुलं आहोत ना. आपणच त्यांचं सगळं काही आहोत. इथून पुढे नाही बोलणार ना? सॉरी आई, मी परत असं नाही बोलणार. शहाणं बाळ माझं ते.